आता तरी देणार रे. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्र, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल. अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्र. तर मित्रांनो, त्यासोबत मी आजच्या व्हिडिओसाठी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्र. जर का तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मी टेलिग्रामवरती सुद्धा डेली मटेरियल जिथे व्हिडिओचं अपलोड करत असतो तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असेल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओचे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र, अजून जे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जे आपले काही अपडेट्स वगैरे जे ते येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, चला आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोड्यासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकवर आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिले तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्याला आता इथं काय करायचं, 30 सेकंदापर्यंत आपल्या इथं जे ते काय करायचे मित्रांनो घ्यायचे आहे मित्रांनो. 30 सेकंदापर्यंत त्याची जी लेअर आहे ती इथं तुम्ही इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातीला इथे येऊन जायचे. त्यानंतर ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला आहे तर तो इथे ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर त्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं सर्वात आधी इथं जे काय करायचं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचं. एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा. तर बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा. परत बिट 3 वरती जिथे आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 4 वरती येऊन जिथे आपल्या इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती जिथे आपल्या इथे येऊन जिथे स्प्लिट करायचं आहे. तर मित्र, अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो आपण इथे बिटवाला व्हिडिओ ॲड केला तर त्याला इथे डिलीट करायचा आहे. तर डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या सेकंड इमेजवरती इथे येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला आता इथं रिप्लेस इमेज जे ते करायचे. ते करण्यासाठी रिप्लेस ऑप्शन शोधा. त्यानंतर रिप्लेसमध्ये जायचे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथं फोटो घ्यायचा असेल तो इथं घ्या आणि अशा प्रकारे इमेज जे असेल ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. तर इमेजेस रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं काही ॲनिमेशन इफेक्ट जे असतील ते इथं आता अप्लाय करायचे आहेत. तर सर्वात आधी तुम्ही इथं इमेज जे असतील ते इथं रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं जे ते ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन सेक्शनमध्ये आपल्या येऊन जायचं. त्यानंतर हेव सिलेक्शन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तिथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपलं ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन आपलं स्टेट अँड डिसऑर्ड अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती इथे येऊन जायचं. परत आपल्याला इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये यानंतर डिस्टॉर्ट अँड स्टेच अशा प्रकारचा ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही ते इमेज असेल त्यावरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन स्लिप अँड स्लाईड 1 द्यायचा. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्याला इथं स्लिप अँड स्लाईड 2 हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती जायचं. आपल्याला इथं कॉम्बोमध्ये येऊन जायचं. परत स्लिप अँड स्लाईड 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं स्लिप अँड स्लाईड जो तो ॲनिमेशन तो येतं त्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला इनमध्ये येऊन इथं डॉट ब्रेक अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इथं इनमध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटणार आहे. बघू शकता वरती तुम्ही अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे. तर इथं जे ते काही प्रॉब्लेममुळे तो जो ॲनिमेशन तो इथं लोड होत नाही, पण तुम्ही इथं बघून घ्या वरचं ॲनिमेशन. तर अशा प्रकारचं जो ॲनिमेशन तो इथं तुम्ही सर्च करा आणि इथं अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर परत नंतर जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत जे ते ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. त्यानंतर ट्रेंड फॉर ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्या इथं जे काय करायचं बघा मित्रांनो, इथं तुम्ही जे ते सेंटर फोकस अशा प्रकारचं ॲनिमेशन तो आपल्या इथे करून टाका. परत नंतर जे आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला इथं इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्याला परत जे ते तुम्हाला इथं काय करायचं बघा मित्रांनो, इथं शेक 3 अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही शेवटचा इमेज आहे तेव्हा येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाईड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आता आपल्या इथे जे ते काय करायचं इफेक्ट जे असेल ते अप्लाय करायचे. तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला बघा काय करायचं मित्रांनो, ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपला डायमंड झूम अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथे भेटेल. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज पण इथे करा. परत नंतरचे जे ते इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक आपल्याला मॉल्टन फिगर अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून त्या इमेजवरती इथं ॲडजस्टमेंट वगैरे करा. परत नंतरच्या इमेजवरती जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक अशा प्रकारचा रोटेटिंग ट्विस्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये विंटर डेट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची जे तिथं 6 सेकंदापर्यंत करा.
परत नंतर जिथे आपल्या इथं जिथे 8 सेकंदावरती जायचं आहे. परत आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक इफेक्ट भेटणार आहे बघा मित्रांनो. तर इथं त्याचं नाव आहे मित्रांनो ग्लो हॉट. तर तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेज तिथं करा. परत नंतरच्या आपल्याला काय करायचं मित्रांनो, इमेजमध्ये यायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला बघा एक अशा प्रकारचा एक इथे इफेक्ट भेटणार बघा. व्हॅलेंटाईन विंडो विपर अशा प्रकारचा तो इथं अप्लाय करायचा आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 2 इमेज पण इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या प्रत्येक इमेज सोडायचं आहे आणि त्यानंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन व्हॅलेंटाईनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला इफेक्ट भेटणार बघा मित्रांनो, त्याचं नाव आहे मित्रांनो ग्लोविंग मिस्ट्रीज. तर तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला इथे व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आता आपलं एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला सोडवायला लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करू नका, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.